पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। गेले काही दिवस राज्यातील विविध भागात पाऊस पडतोय। काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत। 16 ऑगस्ट रोजीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावरही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राज्यातील 6 ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी झाला आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये मध्यम पाऊस तर रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। सिंधुदुर्गमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात ही वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही। पुणे आणि सातारा घाटमाथ्यावरही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला। कोल्हापूर घाटमाथ्यावर मध्यम पाऊस अपेक्षित आहे। पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या इतर भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे। सांगली आणि सोलापूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यात कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 16 ऑगस्टला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही। मात्र भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे येलो अलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्येही कोणताही इशारा नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे। एकंदरीतच राज्याचा विचार करता कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।